पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे एका निष्पाप चिमुरडीवर अत्याचार अत्यंत निर्घृणपणे हत्या करणाऱ्या आरोपी भीमराव कांबळेला आज फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आणि अवघ्या 2 महिन्यात खटल्याची सुनावणी घेऊन सर्वात जलद गतीने निकाली लागलेला हा मला वाटतं पहिलाच खटला ठरणार आहे। न्यायालयाच्या आजच्या या निर्णयामुळे पीडितेला आणि तिच्या कुटुंबाला खरोखरच न्याय मिळाला असं मला वाटतं। हा निर्णय न्यायव्यवस्थेवरील विश्वास अधिक दृढ करणारा आहे। न्यायालयाच्या या ऐतिहासिक निर्णयाचं मी मनापासून स्वागत करते। अशा क्रूर विकृतीला समाजात कोणतेही स्थान नाही। या निकालामुळे कायद्याचा धाक निर्माण होईल आणि नराधाम अशा तीव्र ज्या गोष्टी आहेत त्या करण्यासाठी नक्कीच झदावणार नाही असं मला वाटतं। निष्पाप मुलींना आणि महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी तपास यंत्रणा आणि सरकार हे नेहमीच पाठीशी असतं आणि या केसमध्ये सुद्धा वकिलांनी अत्यंत संवेदनशीलपणे आणि तत्परतेने काम केलेलं आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे। त्याबद्दल मी त्यांचंही मनापासून आभार मानते। भविष्यात महिलांना, मुलींना आणि तसेच बालकांना सुद्धा सुरक्षिततेसाठी राज्य सरकार कठोरात कठोर पावलं नक्कीच उचलेल असा मला विश्वास आहे। आम्ही सर्वजण पीडित कुटुंबाच्या दुःखात त्यांच्या पाठीशी नेहमीच आहोत। अशा घटना पुन्हा पुन्हा घडू नयेत यासाठी समाज आणि सरकार एकत्रितपणे अशा गोष्टी घडू नयेत म्हणून काहीतरी ठोस करण्याची आज आवश्यकता आहे आणि नक्कीच यासाठी पुढाकार नक्कीच घेतला जाईल आणि सजगतेने त्याकडे पाहिलं जाईल। पुणे ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणी तातडीनं पावलं उचलत विशेष तपास पथक स्थापन केलं आणि पीडितेला न्याय मिळवून दिला आणि खूप जलद गतीने न्याय मिळवून दिला। त्यासाठी त्यांचंही मनापासून मी अभिनंदन करते।